तर कसे आहात सगळे? एका नवीन व्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत हार्दिक रसिक प्रेक्षकांचं स्वागत करतो. आणि आता मी निघालोय मुंबई सेंट्रल नताने हाईट्सला, कारण त्याचं तसंच आहे. खास कारण आपण उद्या सकाळी निघतोय लगेच मुंबईला, मुंबईलाच आहे मी, गावाला जायला निघतोय. आणि ते पण हिला घेऊन, युनिकॉर्न घेऊन पहिल्यांदा जातोय. बुलेट घेऊन गेलेलो आहे, स्प्लेंडरला आणलोय आणि आता बारी आहे युनिकॉर्नची 150cc. ते एक म्हणजे एक रोमांच भरा असा ऍडव्हेंचर असणार आहे, कारण की एकटाच जातोय, कोण सोबत नाही आहे. आणि त्यामध्ये पण आता बघू काय कसं होतंय, उद्याच आपल्याला कळेल. उद्या सकाळी जेव्हा निघेन तेव्हा उद्या सकाळी तरी 5-6ला जायचा प्लॅन बनतो. आणि आता मी जातो, एक चेस्ट माउंट असतो जिथं म्हणजे गावाला जाऊन एक वेगळा काय तरी व्हिडिओ बनवायचे असं प्लॅनिंग आहे. तर त्यासाठी एक चेस्ट माउंट असतो, तर तो घ्यायला जातोय. आणि त्याच सोबत बलक लावा घ्यायचं मला. हेल्मेटच्या आतमध्ये जे ब्लॅक मास्क असतं तर ते घ्यायचं, ते माझं गणपतीमध्ये पडलं. आणि आता हा सुटला सिग्नल आणि आता मी निघालो. तर आधी मुंबई सेंट्रलला जावं. भया कुठला ऍटिट्यूड होत आहे डायरेक्ट आव्हान देतोय पासिंगचा, तरी पण बघत सगळं हे करतोय. जाऊ दे, असू देत, त्याचा ऍटिट्यूड त्याच्याकडेच. आणि आता जातो मुंबई सेंट्रल आणि मग त्याच्या इथून जाणार आहे 2-3 दुकानं आहेत. तर तिथं कुठं आपल्याला आपल्या ह्याच्यानुसार बलकलावा भेटेल चांगला नीट व्यवस्थित, तर तिथं जाऊन बघायचंय. आणि आता मी जरा इथं थांबून आवाज चेक करतो की कसा आवाज येतोय ते आधी, कारण की त्याच्यावरच सगळं डिपेंड असेल उद्याचा ब्लॉग. आपला आवाज कसा येतोय, कुठल्या कशा प्रकारे आवाज आहे तो. आणि आवाज जर बघितलं तर नीट व्यवस्थित चांगला येतोय, तर जरा एक्साइटेड आहे मी उद्यासाठी जायला, कारण की उद्याच्या ब्लॉग मध्ये एक चांगला आवाज असा येणार आहे. आणि माईक चेंज केलेला आहे मी, एक नवीन माईक आहे तर तो लावलाय. आणि त्याच्यात नॉइज कॉन्सोल्युशन, परत एक नॉर्मल आवाज आणि एक इको असतो, तो आवाज, असे 3 मोड आहेत. आणि हा आता जो मोड आहे तो एक आहे नॉइज कॉन्सोल्युशनचा. आणि त्याच्यामध्ये आता मी शूट करतोय आणि जरा बरं वाटतंय. मोठं व्लॉग येणार आहे उद्या परत. आणि गावाला म्हणजे वेगवेगळ्या जागा आता ठरवून ठेवलेल्या आहेत, त्या मी सांगणार नाही, तर त्या मी डायरेक्ट जेव्हा व्लॉग येतील तेव्हा बघा. आणि मागच्या ब्लॉग मध्ये बोलल्यानुसार एक चांगला प्रतिसाद भेटतोय. सबस्क्रायबर आपले वाढतात आहेत, पण लोक अर्धेच व्हिडिओ बघतात, पूर्ण नाही बघत. व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनल. आणि एवढंच. आणि आता आपण असं बोलत कारण की जरा एक्साइटेड झालोय मी भरपूरच काहीतरी कारण की माईकचा आवाज आहे तो चांगल्या प्रकारे येतोय. आणि मध्ये काय म्हणजे खडखुड असं काय नाही येत आहे, ते मला जरा बरं वाटतंय. आणि एक मोठा व्लॉग जो असतो तर तो होऊ शकतो नीट चांगला व्यवस्थित. फक्त आता मला अँगल कळत नाही, कारण की फोनने जो मोठा व्लॉग शूट करतो तो एका बाजूला कॅमेरा असतो आणि मध्ये जर ऑन ऑफचं बटन असतं, मग त्याच्यानंतर एका बाजूला फोन जातो पूर्णपणे. तर म्हणून एका बाजूला फोन जातो पूर्णपणे, तर सगळं एका बाजूला जास्त दिसतं फोन मध्ये. तर असं आहे सगळं. आता उद्या बघू सकाळी निघताना किती वाजता आपण उद्या सकाळी निघतोय त्याच्यामध्ये जायचंय. जास्त पण पहाटे म्हणजे ज्याप्रमाणे मे महिन्यात गेलो आम्ही तसं त्या ह्याच्यानुसारच जाणार आहे. प्लॅन तर तसाच आहे की सकाळी 5-6 वाजता जायचं, निघायचं 5-6 वाजता आणि मग दुपारी 12-1 वाजेपर्यंत पोहोचीन, असा मला माझ्यावर कॉन्फिडन्स आहे की मी 12-1 वाजेपर्यंत पोहोचू शकतो घरी. तर आता बघू काय कसं होतंय. सगळी काय तयारीशी जातोय. परत गावाला गेल्यावर भरपूर काय असं आहे ज्या वेगवेगळ्या गोष्टी, तर त्याच्यासाठी जातोय. आणि भात कापणी आहे चालू अण्णांच्या ह्याची, मी लावलेलं लावू शकलो नाही, पण मध्ये गेलो होतो. आता तुम्ही बघितलं असेल तेव्हा भात आणि नीट व्यवस्थित मस्त असा वाढला. आणि आता भात कापणीला चालू होणार, तर त्याचं एक खास आहे की मी भात कापणीसाठी पहिल्यांदा जातोय गावाला. बघू काय कसं जमतंय कापायला भात. आणि तर ज्यांना माहित नसेल नताने हाईट्स काय आहे, तिथे नताने हाईट्स हे होलसेलचं एक मार्केट आहे मोठं. तिथं मोबाईल एक्सेसरीज म्हणजे लॉट मध्ये जे कव्हर्स आणि असतात ते, परत त्यानंतर चार्जर, एअरफोन्स जे डुप्लिकेट फर्स्ट कॉपी आणि असतात ऍपलचे एअरपॉड्स, परत ते म्हणजे आता नवीन काय वस्तू येतात, म्हणजे फोन बोला, एअरपोर्ट्स बोला, अजून काय भरपूर गोष्टी आहेत.
तर त्या सगळ्या तिथं होलसेल मध्ये आणि रिटेल मध्ये कमी, पण होलसेलचं मार्केट जास्त मोठं आहे ते. आणि मग तिथूनच बाहेर असे म्हणजे रिटेलचे शॉप असतात, तर तिथं ते विकले जातात. म्हणजे तिथून फोनचे कव्हर आणि भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या आता तुम्ही बघालात. तर हा, त्याचा मी ब्लॉग बनवलेला आहे. राजला द फोनला न्यूज स्टँड म्हणून असं आपल्या चॅनलवर ब्लॉग आहे. तर तो मी चल ना भाई, मध्ये कुठं थांबवतो सरभरीत. तर राजला जेव्हा स्टँड घ्यायला गेलो होतो तर तेव्हाचा ब्लॉग आहे. त्याच्यात सांगितलेलं आहे की मी ती नथाने हाईट्स मधूनच घेतलेलं होतं. आणि आता 7 रस्त्यावर क्रॉस करून मुंबई सेंट्रलच्या इथंच आहे नथाने हाईट्स, तिथं जातो. आणि आपण बघू कुठले कुठले स्ट्रॅप्स आहेत, अजून काय नवीन काय गोष्टी आहेत काय म्हणून, म्हणजे घेण्यासारख्या अजून काय नवीन असं सुचतंय, परत तिथं दिसलंय काय नवीन वेगळं असं, तर बघू घेऊ. पण जास्त हे नको करायला, कारण आपण आलेलो आहे 2च गोष्टी, एक चेस्ट माउंट आणि दुसरा बलकलावा. ह्या 2 म्हणजे मास्क जो हेल्मेटच्या आतमध्ये घालतो तो काळावाला, तर ह्या 2 गोष्टी ह्याच्यात. आणि आपल्याला घरी परत निघायचं आहे, कारण की जाऊन बॅगेची तयारी आणि करायची, सगळे कपडे बिपडे भरायचे. आता 2 मिनिटावरती आलोय मराठा मंदिर, नाय हॉस्पिटल, मग मराठा मंदिर, आणि मग त्याच्या समोरच आहे नथाने हाईट्स, आगरीपाडा पोलीस स्टेशन. तर आता आलोय मी पार्किंग मध्ये, कारण की बाहेर पार्किंग लावायचं बोलल्यावरती पोलीस फाईन मारत होते, म्हणून मग खाली आलोय. 30 रुपये फाईन आहे आता. 30 रुपये चार्जिंग म्हणजे पार्किंगचे चार्ज आहेत, आणि बाहेर पोलीस फाईन मारत होते म्हणून पार्किंग मध्ये येऊन लावले गाड्या. आता तर जाऊया वरती. दिवाळीचं सगळं डेकोरेशन केलेलं आहे इथं पण. तर जे हवं होतं ते मिळालंय, आणि स्वस्तात मस्त काम झालं आपलं. 300 रुपयात भेटलेलं आहे. 300 रुपयात चेस्ट माउंट. आणि तो आता घरी गेल्यावर मी तुम्हाला लावून दाखवतो. इथं जरा गर्दी आहे, आणि शॉपमध्ये व्हिडिओ बनवताना आला, कारण की त्यांचा माल होता तो जात होता, त्याने ते लवकर काढून दाखवलं. आणि पूर्ण फोनच्या कव्हरनी भरलेलं असं हे मार्केट. परत पार्किंग मध्ये, आणि पटकन झटपट असं घेऊन झालं. 300 रुपयाला भेटलं. ऑनलाईन बघितले तर 300, 350, 400. मला वाटलं ऑफलाईन जास्त असेल, पण ऑफलाईन पण नाही. ऑफलाईन मध्ये बऱ्यापैकी पडलंय, आणि एक इझी टू मूव्ह आहे, जास्त हालत नाही. घालून तिथं ट्राय केलं मी, पण व्हिडिओ काढायला जमला नाही, कारण की होलसेलवरचा माल होता तो जात होता. आणि आता इथून डायरेक्ट निघू आणि बलकलावा घ्यायला जाऊया, म्हणजे काम झालं आपलं. म्हणजे जाऊन घरी मग तयारीला लागूया. आता महालक्ष्मी स्टेशनच्या इकडून, म्हणजे जो 7 रस्त्यावरून महालक्ष्मी स्टेशनला रस्ता जातो तसा आहे, त्या बाजूनं आता मी जातो. VR46 दुकान आहे, तिथून आपण हेल्मेट आणि घेतलेले आहेत, परत हँड ग्लोव्ज. तर तिथं बलकलावा घेण्यासाठी तर हा रेस्कोर्स कडून जातो. आणि काय हा टाइम जरा बेस्ट वाटतो गाडी चालवण्यासाठी, म्हणजे ट्रॅफिक असतं पण एक मजा येते. गार हवा, सनसेटचा टायमिंग पूर्ण मस्त एक वातावरण वाटतं चालवायला गाडी, पण मजा येते गाडी चालवायला पण अशा याच्यात. तर भर दुपारी उन्हातून गाडी चालवायला नको, जीवावर येतं सगळं. आणि हा नाही, त्याचा पुढचा सिग्नल आहे, तिथून आतमध्ये राईड जातो एक, जो फिनिक्स मॉल नाही. फिनिक्स मॉल कडे जायला नाही, फिनिक्स मॉल कडे जायला हाच रस्ता आहे. तिथून पण आहे रस्ता आणि पुढून पण आहे रस्ता, पण पुढून जाऊया आपण. वरळी नाका जो आहे, वरळी नाका नाही बोलत मी, बडबडतोय काहीतरी. इथून पण रस्ता आहे, पण इथून मग परत खाली पुढे जाऊन ट्रॅफिक लागणार. आणि तिथं पण सेम परिस्थिती आहे, सेम आहे, काय फरक नाही आहे. बघू, सरळच जाऊया. सरळचा सिग्नल, पहिला जो सिग्नल चालू झाला सरळ जाऊया. तो पण सिग्नल चालू झाला, पण सरळ जरा कमी आहे लोक. आणि नितेशने एक सांगितलं नाही, जे वरळी CPS चे पार्किंग आहे ते सगळं म्हणजे अंडरग्राऊंड आणि चालू झालेलं आहे. तो आणि अंकित जाऊन आलाय, ते गेले तेव्हा सांगितलं नाही, मी पण गेलो असतो त्यांच्या सोबतच. बाईकने ते पण गेलेले वाटतं. तर आपण पण जाऊया लवकरच तिथं.
तर इथून आता राईड घेऊया आपण. जो फिनिक्स मॉलचा मागचा गेट आहे, मारुती सुझुकीचा शोरूम, म्हणजे शोरूम कडे जातो तो रस्ता, तर इथून जातोय आपण. आणि हे नेहरू तारांगण. तर इथला हा जो राईट आहे तो मारून जातोय आणि मग त्या बाजूला निघून तिथून जाऊन हे इथं ठेवतो. हा स्ट्रॅप आहे तो चेस्ट माउंट. तर बलकलावा घ्यायचा आणि जर काय असेल तिथं पण, मी दुकानात होतो तिथं 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 पण बघितलं मी. मी दुकानात होतो तिथं पण बघितलं मी. तिसरं झालं माझं. तर दुकानात होतो तिथं पण बघितलं. अजून काय हाय काय होते, एक फ्लॅश लाईट होती जी रात्रीचा, पण ते बोलले की घेऊन फायद्याची नाही, पैसे कमी पण त्याची क्वालिटी पण तशी होती. आणि दुसरी जी होती ती डायरेक्ट 1300 रुपयाची होती. ती RGB पण होती आणि व्हाईट ब्राउन पण होती, म्हणजे कलरफुल लाईट पण होती आणि व्हाईट पण आणि येल्लो पण अशी लाईट होती नीट व्यवस्थित. म्हणजे 1300 रुपये बोलले. तर ती नाही घेतली आणि फिनिक्स पॅलेडियम एक दुसरी त्यांनी म्हणजे बघितली, ती दाखवलेलीच नव्हती त्यांनी, कारण की ती चांगली नव्हती म्हणून त्याने दाखवली नाही. पण मी माझं लक्ष गेलं आणि मग मी मागितली. मागितली तर त्यांनी दिले नाही. आणि तेच बोलले की 350 रुपयाला होती ती लाईट, पण ती एवढी काही खास नव्हती. मग त्यापेक्षा ते बोलले की नको घेऊ, हे मत लो करके कुछ का कुछ फायदा नाही लेके. इथं का ट्रॅफिक आहे आज? ट्रकनी सगळं जाम करून ठेवलं ना. आणि आता इथून फिनिक्स मॉल इथून सरळ आलो आणि इथून आता राईड घेतोय. माझ्या मध्ये तरी इथंच असावं RX-46, कारण की ह्या गल्ल्या आहेत त्या सेम सेम दिसतात आणि इथंच 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 आहे असं. RX-46 कोण कुठून टाकतो? टाक आता, टाकली साईज तर. नामदोषी मार्ग अंतर्गत या ट्रकच्या पुढे जाऊया पटकन. तर RX-40, हा बरोबर आहे, RX-46च्या ह्याच्यात आहे मी, कारण की हा सरळ रोड जातो डायरेक्ट. आता नवीन ब्रिज जो आहे एल्फिस्टनचा तिकडे, आणि मग तिथून राईट घेतला की कोरी रोड. आता 46 मध्ये जाऊन एक मस्त पटकन बलकलावा घ्यायचा आणि मग निघूया. गाडी लावायला चान्स 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 चान्स. 46 गोडाऊन आहे. हा इथं आहे, पटकन जाऊ घेऊ आणि निघू. तर बलकलावा पण घेऊन झालाय आणि हा मी घालूनच जातोय डायरेक्ट, कारण की मग परत पिशवी घ्या, परत नवीन काढा असं नको व्हायला. पण घातला आणि आपली दोन्ही पण कामात झालेली आहेत. आणि आता आपण निघूया घरी जायला. तर एकंदर अशा प्रकारे हा व्ह्यू आहे. आता ह्याच्या पुढं मी काय करीन, असे हात आणि काय म्हणजे ॲक्टिव्हिटी करत असेल तर ते दिसतील. आता 1X आहे, हा अल्ट्रा वाईड आहे. आता अल्ट्रा वाईडमध्ये माझे दोन्ही पण एक हात असं पूर्ण नीट येत आहेत. आणि आता काय अडचण नाही, म्हणजे कुठं जायचं असेल तर असं लावला गेलो ब्लॉग बनवायला. तर एकंदर हा स्ट्रॅप असा आहे, हा इथं लावायचा, इथं फोन माउंट करायचा आहे. आणि त्याच्या खालचं ते हँडल आहे ते चांगलं आहे, कारण की त्यातून मी असं पकडू पण शकतो, एक नीट व्यवस्थित असं ग्रिप भेटतो हाताला. तर बस हा ब्लॉग इथंच एंड. आता उद्या सकाळी निघू तेव्हा आपण भेटूया. तर सुरुवात निघतानाच नाही, एक पनवेल आणि जर पुढं गेलो, क्रॉस केला, म्हणजे एक पण मुंबई गोवा हायवेला लागलो की मग व्हिडिओ चालू करतो. तर आता का व्हिडिओचा एंड, तर कसा वाटला व्लॉग हा सांगा नक्की. आणि हा काहीतरी नवीन व्ह्यू आहे
तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. नक्की कमेंट करा. आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. तर पुन्हा एकदा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये, ते पण मुंबई ते गाव.